बैलाचा ऊसाचा चरखा. फार दुर्मिळ असं आता चित्र या ठिकाणी राहिलेलं आहे. बैलच मुळात नष्ट होत चाललेले आहेत. अशामध्ये आपण आता मौजे धोत्रे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील या ऊसाच्या रसाच्या चरख्यावरती आहोत, जो बैलाद्वारे या ठिकाणी रस काढला जातो. इतर अनेक ठिकाणं असताना सुद्धा आम्ही आवर्जून या ठिकाणी थांबलो, कारण ही परंपरा, ही संस्कृती खऱ्या अर्थानं टिकली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या 10-15 वर्षानंतर आपल्याला अशा व्हिडिओच्या माध्यमातूनच येणाऱ्या पिढीला हे दाखवावे लागेल की हे असा बैल होता, असा चरखा होता, हा लाकडी घाण्याचा चरखा आहे, याच्यातून निघणारा रस हा अतिशय पौष्टिक, मौल्यवान, स्वादिष्ट असतो. त्यामुळं बऱ्याचदा अलीकडील अनेक ठिकाणी आपण बघत असाल की भले ते विजेवरती चालणारे असू देत किंवा डिझेल पंपावर चालणारी रसाची चरखी असू द्या, ते लाकडी घाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी रस काढतात. म्हणजे आपण परत पूर्वीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. करोडपती विचार मंचासाठी आपलाच अनिकेत देशमाने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली संस्कृती जतन करण्यासाठी अशा बैलांच्या चरख्याद्वारे ज्या ठिकाणी रस निघत असेल त्या ठिकाणी आपण रस पिण्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा. ही आपली संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी आपणा सर्वांना नम्रतेची आणि आदराची विनंती. धन्यवाद.